नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला तुमचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम याविषयी माहिती मिळवणार आहोत। सुरुवातीचा एक व्हिडिओ म्हणजे भाग 1 ह्या सर्वनामावर तयार केला गेला आहे। आज त्याच्यातला भाग 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओत आपल्या सोबत विद्यार्थी पण या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही या ठिकाणी आपण सहभाग घेऊया। त्यांना प्रश्नांचे उत्तर आले तर चला, आणि तुम्हाला आले तर तुम्हीही कमेंट मध्ये ते कळवा। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहूया सर्वनाम। अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सर्वनाम म्हणजे काय, ते कोणकोणते सर्वनाम आहेत आणि किती मुख्य सर्वनाम आहेत, एकूण 9 आहेत याचा उल्लेख पण मी त्या ठिकाणी केलेला होता। त्यानंतर त्याच्यावर काही आपण 6 कशा पद्धतीने तयार होतात तेही तुम्हाला समजून दिले होते। त्यानंतर सर्वनामामध्ये एक वचन आणि अनेक वचन पण होतात, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी पण असतात, पण त्यापैकी आपण एक वचन मध्ये एक वचन आणि अनेक वचन, मी, आम्ही, तू, तुम्ही याचाही आपण अभ्यास केला होता। त्यानंतर सर्वनामाचे प्रकार बघितले होते। तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत, त्यापैकी पुरुषवाचक, निजवाचक, संकेतवाचक, प्रश्नवाचक, संबंधवाचक आणि अनिश्चितवाचक असे 6 प्रकार होते। त्यापैकी पहिला जो होता पुरुषवाचक, त्याच्यातले 1, 2, 3 म्हणजे प्रथमा, द्वितीया आणि तृतीया असे आपण त्याचे भाग बघितले होते। त्याच्यात या ठिकाणी बघा, पुरुषवाचक मध्ये 3 प्रकार पडलेले आहेत, प्रथमा, द्वितीय आणि तृतीया, याचाही आपण अभ्यास केला होता। त्यानंतर प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय हेही समजून दिलेलं होतं। हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी फक्त तुमची रिव्हिजन करून देतोय, म्हणजे अगोदरचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल। नंतर बघितलं होतं द्वितीय पुरुषवाचक, त्याचा कोणकोणते सर्वनामांचा उल्लेख येत असतो तेही समजून सांगितलं होतं। नंतर तृतीय पुरुषवाचक, याच्यात तो, ती, ते याविषयी तुम्हाला माहिती दिली होती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला प्रश्न दिले होते सोडवायला, आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यातला दुसरा निजवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम। मग निजवाचक सर्वनामालाच आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात। तुमच्या लक्षात येतंय का? मागच्या व्हिडिओत आपण बघितलं होतं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातला दुसरा निजवाचक सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम, दोघींचे नाव एकच आहे। नाही तर पेपरात सर आत्मवाचक म्हणजे काय, निजवाचक म्हणजे काय, तर वाक्य रचना त्या ठिकाणी पेपर काढणारा काही वेळेस आत्मवाचक म्हणू शकतो किंवा निजवाचक सर्वनाम विचारू शकतो। मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय बघा, क्रिया कर्त्याकडे परत येते, जी क्रिया घडणारी आहे, काय सांगतोय मी, जी क्रिया घडते ती कर्त्याकडे पुन्हा रिटर्न येते, हे दर्शवणारी सर्वनामे। मग ती कोणकोणती आहे, स्वतः, आपण, आपला, हे तुम्ही पाठ करून घ्यायची। काय विद्यार्थी पाठ करतील, ज्यांच्या लक्षात राहील ते लक्षात ठेवतील। करता येईल तुला कुलदीप? लक्षात ठेव, स्वतः, आपण आणि आपला लक्षात ठेवायची किंवा पाठ करून घ्यायची। हे आले तर समजायचं की ते आत्मवाचक सर्वनाम आहे। मग याच्यात पहिलं उदाहरण काय, मी स्वतः तेथे जाणार नाही। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय, मी स्वतः तिथं जाणार नाही। बघा या ठिकाणी कशाचा उल्लेख आलेला आहे, मी, कशाचा उल्लेख आहे, मी, स्वतःविषयी, आणि पुन्हा स्वतः म्हणजे काय, क्रिया जी आहे ती कर्त्याकडे रिटर्न येते, मी स्वतः तेथे जाणार नाही। पुढे बघा, आपले काम आपण करावे, काही काम असतं दिलंय तुम्हाला, मग सांगायचंय, आई सांगते, घरामध्ये असतात ना तुम्ही, त्यावेळेस आई काय सांगते, बाळा आपले काम आपण स्वतः करावे। तुम्ही सांगतात आई पाणी दे, आई माझं हे काम करून दे, आई माझं ते काम, किंवा बघा शाळेचा अभ्यास दिलेला असतो, क्लासचा अभ्यास दिलेला असतो, एखाद्या वेळेस आई थोडासा अभ्यास करून दे ग, मला ते कळत नाहीये, थोडस लिहून दे। म्हणजे काय करताय तुम्ही, तुमचं काम दुसऱ्याला सांगतायत, पण आई काय म्हणते, अरे बाळा आपले काम आपणच करावे, आपले काम आपणच करावे। ती स्वतः ते पत्र लिहित, ती स्वतः म्हणजे तुमच्यापैकी एक आहे ती, काय सांगितलंय, ती
स्वतः पत्र लिहिल, दुसऱ्या लिहायला सांगते का? नाही, म्हणजे तीच लिहिणार आहे. पत्र लिहिणार कोण आहे? तीच आहे. फक्त सांगणारा वेगळा आहे. ती पत्र बघा, ती स्वतः ते पत्र लिहिल. हा, ती स्वतः लिहिणार आहे. फक्त सांगितलं जाते ती स्वतः ते पत्र लिहिल. हा, या पद्धतीने आपण आपल्या देशाचा सन्मान करावा. आपण सन्मान करू आपल्या देशाचा ना, दुसऱ्या देशाचा म्हणू का तो देश खूप छान आहे, त्यापेक्षा आपला देश खूप छान आहे. बरोबर आहे का नाही? आपण आपल्या देशाचा सन्मान करावा या पद्धतीने. पुढचं आहे तिसरं, संकेतवाचक सर्वनाम. त्याला दर्शक सर्वनाम असे पण म्हणतात. काय म्हणतात? दर्शक सर्वनाम. वाचायचं सर्वांनी. संकेतवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. लक्षात ठेवायचं, दोघींचं एकच आहे. जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी वापरतात. काय सांगितले बघा? जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरतात. जवळची किंवा दूरची एखादी वस्तू दाखवायची असेल, मग जवळची दाखवायची असेल तर हा, ही, हे, ह्या या सर्वनामांचा वापर करायचा. आणि दूरची दाखवायची असेल तर तो, ती, ते, त्या. तो मुलगा, ती मुलगी. बरोबर? लांबच्या दाखवायचे. जवळचे दाखवायचे असेल तर हा किती हुशार आहे ना, वा वा वा, असं जवळचे. बरोबर आहे का नाही? जवळचे दाखवायचे असतील तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला आणखी उदाहरण दिलेले. हा माझा मित्र आहे. हा माझा मित्र आहे. हे माझे पुस्तक आहे. पुस्तक असेल तुमच्या हातात किंवा दप्तराच्या बाजूला ठेवले असेल, तुम्ही तुमच्या मित्राला सांगतात हे माझे पुस्तक आहे. सांगतात का नाही? हे माझे पुस्तक आहे. मग याच्यात बघा, याच्यात वापरलेले सर्वनाम येत आहेत का नाही? हा, हे. आणि ही मुलगी हुशार आहे. ही जवळची आहे ना, ती ठीक आहे, लांबची का? ही मुलगी हुशार आहे. आता तू इकडे हे मात्री, मी काय म्हणेल असं दाखवेल. ही जर इथं असेल, ही मुलगी हुशार आहे. काय म्हणू मग? ही मुलगी लांबची कधी नाही, ही मुलगी हुशार आहे. बरोबर? करते, बसून घे. मग त्यानंतर बघा, मला याचं एखादं वाक्य कोणी तयार करून सांगेल का? हा, ही, हे, या याचं सांगा बरं. मुलींमध्ये सांगता, तू ये बरं, सांग. सगळ्यांना सांगितलं. ती शाळा खूप सुंदर आहे. ती शाळा, ती, अरे हा, मी जवळचे सांगतोय, जवळचे, लांबचे नाही. जवळचे बघायचं आपल्याला. जवळचं एखादं कोण सांगतो? तू सांगतो पृथ्वीराज, चल ये सांग. हा हुशार आहे. हा हुशार आहे. बरोबर. काय? हा हुशार आहे. चालेल चालेल, बस. आता बाकीचे नंतर घेऊ आपण. हा, दूरचे, ते घर सुंदर आहे. ते घर लांब आहे का नाही? जोर दाखवू का? हे घर नाही, ते घर. काय सांगू आपण? ते घर खूप सुंदर आहे. ती शाळा खूप मोठी आहे. ती शाळा खूप मोठी आहे. तो मुलगा मैदानात खेळत आहे. आता आपण इथं बसलोय, मैदान लांब आहे, तो मुलगा मैदानात खेळत आहे. सांगेल कोणी तुमच्यापैकी? मुलींमध्ये चालेल, कोण येतं? ये, थांबा, मुलांनी थांबायचंय. सांग बरं. ती मुलगी हुशार आहे. ती मुलगी हुशार आहे. आणखी दुसरं सांगा ना. ती मुलगी हुशार आहे. आणखी काय सांगता येईल का बरं तुम्हाला? सांगा. हा, सांग. ती शाळा सुंदर आहे. ती शाळा सुंदर आहे. वा वा वा, चालायचं, काय अडचण नाही. पुढे बघूया आपण. पुढचे आहे प्रश्नवाचक सर्वनाम. बघा, इकडे लक्ष द्या. पुढचं कोणते सांगा लवकर. पुढचं कोणतं आहे? प्रश्नवाचक सर्वनाम. मग प्रश्नवाचक बघा, प्रश्न तुम्हाला करता का? प्रश्न विचारले का? हो सर, प्रश्न विचारला. आणि वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह असतं? प्रश्नार्थक. कोणतं चिन्ह असतं? प्रश्नार्थक. प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामे, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा आपण वापर करत असतो. मग ती कोणकोणती? कोण, काय, कुठले, किती, हे लक्षात ठेवायची किंवा पाठ करून ठेवायची. यांचा वापर आला म्हणजे प्रश्न विचारता. आणि प्रश्न विचारले तर तुम्हाला तर लगेच करतात, सर हे काय आहे. बघा, या ठिकाणी आपण पाहूया. तुला काय पाहिजे? काय. कोणतं आलं? काय. तुला काय पाहिजे? जेवण.
नाश्ता? हा येस हो यस सर यस सर. कोण येणार आहे? कोण येणार आहे? हा कोणी सांगेल आणखी? सांग चल देवा सांगता येईल? सांग बरं. तुला कोण पाहिजे? तुला कोण पाहिजे? इथं येऊन सांग बरं. बघा कोणी आलं असेल तर आपण काय म्हणतो? हा सांग बरं. तुला कोण पाहिजे? तुला कोण पाहिजे? पहा हा विद्यार्थी कसं सांगतोय तसं तुम्ही तयार करायचे. सांग बरं तू. ते किती फुले आहेत? ते किती फुले आहेत? चल ते किती ये बरं इथं सांग. या विद्यार्थ्यांनाही कळू दे तसं ते तयार ते करतील. किती फुले आहेत? ते किती फुले आहेत? किती बघा किती माहितीये का? किती आहेत? चला वा छान येतंय तुम्हाला. आता आपण पुढच्या सर्वनामाकडे वळूया म्हणजे तुम्हाला कळतंय. वा वा छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा 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 छान. पुढचा आहे संबंधवाचक सर्वनाम. पुढचं कोणतं आहे? संबंधवाचक सर्वनाम. दोन वाक्यांमधील संबंध दर्शवणारी सर्वनामे. दोन वाक्यांमधील बघा जो जी, जे, जो तो. आता या ठिकाणी जो वेगळा वापरू शकतो, जी वेगळा वापरू शकतो, जे वेगळा वापरू शकतो किंवा जो तो, जी ती, जे ते. या पद्धतीने बघा तुम्हाला मी या ठिकाणी कळावं म्हणून आणखी तयार करून दिलेत. बघा इकडे लक्ष दे. जो करील तो भरील, जो करील तो भरील. मग या ठिकाणी कोणकोणती सर्वनामे आलीत बघा लक्षात द्या. जो तो, जो तो बघा जो तो. नंतर जी मुलगी गाणी गाते ती माझी मैत्रीण आहे. जी गाणी गाराणी आहे ती माझी मैत्रीण आहे. बघा जी ती, जी तीचा उल्लेख केलेला आहे. पुढे बघा आणखी जसे करावे तसे भरावे. जसे तसे. हा तुमच्यामधून कोणी सांगेल? नाही जे आलेले त्यांचा व्यतिरिक्त सांग. तू सांगशील? चल बरं. हा सांग. जशास तसे. जशास तसे. तसे. जशास तसे. वा चालेल. आणखी हा सांग. जो तो आपापल्या कामात आहे. जो तो आपल्या आपल्या कामात आहे. वा टाळ्या वाजवायच्यासाठी छान. जो तो आपापल्या कामात आहे. जो तो आपापल्या कामात. आणखी हा सांग. जो करतो तो भरतो. जो करतो तो भरतो. वा छान टाळ्या वाजवा. वा 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 तुम्हाला कळलंय. संबंध वाचक पण तुम्हाला कळलंय. वा 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 छान. पुढचे अनिश्चित सर्वनाम. निश्चित नाही. मग कसं पहा. अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवणारी सर्वनामे. अनिश्चित कोणी, काही, कुणाला, एखादा, काहीतरी. मग वाक्यामध्ये काय यायला हवे? यांचा वापर व्हायला हवा. हे यायला हवे. हे जर आले तर ते कोणतं सर्वनाम असेल? अनिश्चित सर्वनाम असेल. कोणतं असेल बाळांनो? अनिश्चित. वा 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 बघा या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. तुला 4 वाक्य दिलेले आहेत. तुला काय हवे ते सांग. बघा या ठिकाणी कोणता वापर होतोय? बघा हे दिलेले आहेत. याच्यापैकी काय आहे? तुला काय हवे ते सांग. कोणता आहे इथं वापर केलेला सांगा. तुला काय हवे ते सांग. तुला काय हवे ते सांग. कोणता वापर केलेला आहे? कोण सांगेल? काय हवे ते सांग. आणखी कोण आले ते सांग. कोण कोण. आणखी खालच्या वाक्यात मला काही हवे आहे. मला काहीतरी. मी अनिश्चित आहे. काय हवे माहित नाही. काहीतरी हवे. काहीही. नंतर आमच्याकडे कोणीतरी येणार आहे. आमच्याकडे कोणीतरी येणार आहे. कोण येणार आहे माहित नाही. काय सांगितलं मी? कोण येणार आहे माहिती आहे का? नाही. आमच्याकडे कोणीतरी येणार आहे. मामा येणार आहे का? मावशी येणार आहे? दादा येणार आहे का? काका का आत्या? माहित कोणीतरी येणार. बरोबर आहे का नाही? हा मग वरचे पण कळले का? तुला काय हवे? तुला काय हवे? काय निश्चित नाही. काहीतरी हवे त्याला पण काय हवे म्हणून काय झालं ते? अनिश्चित आहे. व्यवस्थित सर्वनाम जो आहे अनिश्चित सांगता येत नाही. वाक्यामध्ये काय वस्तू दर्शनासाठी काय अनिश्चितता आहे. असं फिक्स नाहीये की फुलच पाहिजे एवढंच पाहिजे असं निश्चित नाही. बरं तुम्हाला उदाहरण सांगता येईल का एखाद्याला? तू सांगते. चलिए. हा तू कोण आहे? तू कोण आहे? कोण. हा सांग बरं.
तुला कोण आवडते? हा, आणखी तुला कोणी मारले? तुला कोणी मारले? नाही नाही नाही, तसं नाही. तू कुठे जाणार आहे? तू कुठे जाणार आहे? हा, ते जे काहीतरी आहे. तुम्ही तयार करताय पण थोडं तुमचं या ठिकाणी व्यवस्थित कळत नाही तुम्हाला. हा, चला असू द्या, आपण थांबूया. पुढे इकडे लक्ष द्या, वेळ होतोय. हा, सांग बरं. आमच्या बाजूच्या घरात काहीतरी घडले. हा, बरोबर. ये इकडे सांग, सांग सर्वांना सांग. आमच्या बाजूच्या घरात काहीतरी घडले. आमच्या बाजूच्या घरात काहीतरी घडले. चोर चोरी करून गेला का तिथे मारामारी झाली, काय अनिश्चित, काय सांगता येत नाही. बाजूच्या घरात काहीतरी घडले. वा, छान, टाळ्या वाजवा याच्यासाठी. वा वा वा. चला पुढचं आता बघूया आपण याच्यावरचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, वया काढायचा, वयांवरती हे प्रश्न लिहून घ्यायचे आणि याचे उत्तर मला उद्या सांगायचे. जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत त्यांनी लक्षात ठेवा, मला कमेंट मध्ये 1 नंबर, त्याचं उत्तर काय किंवा पर्याय 1, 2, 3 ह्या पद्धतीने 4 प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया मग उद्याच्या दिवशी. धन्यवाद. लिहून घ्या व्यवस्थित.